अकोला येथून जवळ असलेल्या ग्राम आपातापा येथील शिवमंदिराजवळ समस्त कोळी बांधवांनी 15 सप्टेंबर 2024 रविवार रोजी राज्य सरकार तसेच आमदार रणधीर सावरकर यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे। घुसरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार घावट हे कोळी महादेव बांधवांच्या विविध मागण्यांसाठी 14 ऑगस्ट 2024 ते 7 सप्टेंबर 2024 पर्यंत आमरण उपोषणाला बसले होते। या आमरण उपोषणाला भेट देण्याकरिता बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, हरिदासजी भदे, माजी आमदार शंकरराव इंगळे, सुरेश पाटकर, पवन बुटे, योगेश वडाळ, संतोष कोलटके, गजानन जुवार, गोपाल दातकर बरेच राजकीय मंडळींनी भेटी दिल्या, पण अकोला पूर्वीचे आमदार रणधीर सावरकर यांनी या आमरण उपोषणाला भेट दिली नाही। त्यामुळे आक्रमक झालेल्या कोळी महादेव समाज बांधवांनी आमदार सावरकरांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे। MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, अकोला तालुका प्रतिनिधी। नमस्कार ताई, आज आपण इथं आपातापा इथे निषेध करण्यासाठी आल्या, आपलं मत काय याबद्दल नाव सांगा। सध्या आपण बघतो आहे की विशेषतः समाजांमधली दरी या सरकारच्या काळामध्ये खूप वाढलेली आहे आणि महिला सुरक्षिततेचे विषय एकीकडे बळावलेले असतानाच जेव्हा कुठेतरी लोकप्रतिनिधीच कुठल्या महिलांचा अपमान करतात तर तिथं आपण सगळ्यांनी एकत्रित आलंच पाहिजे। आज आमच्या आदरणीय गीतांजलीताई कोळी यांचा जो अपमान प्रतिनिधींनी केलेला आहे त्या संदर्भात आज हे सगळे समाज बांधव इथं एकत्रित आलेले आहेत की जे या बारूला विभागाचे सगळे वैभव आहेत। कोणते प्रतिनिधी आज जो निषेध केला आहे, कोणते प्रतिनिधी? अकोला पूर्वचे जे आमदार आहेत की ज्या या सगळ्यांनीच त्यांना निवडून दिलेला आहे, रणधीर सावरकर यांनी आमच्या आदरणीय ताईंचा जो अपमान केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही सगळे समाज बांधव एकत्रित आलेलो आहोत। धन्यवाद। आज जे आपल्या इथं आपातापाले जे पब्लिक आहे कशाबद्दल आहे दादा, नाव सांगा आपण। मी प्राध्यापक सुरेश पाटकर, कोळी महादेव समाजाचा कार्यकर्ता आहे। गेल्या वर्षभरापासून या अकोला पूर्वचे आमदार सन्माननीय रणधीरभाऊ सावरकर यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की मी कोळी महादेव समाजाच्या भरोशावर निवडून आलो आणि कोळी महादेव समाजाच्या भरोशावर निवडून आल्यामुळे माझं पहिलं दायित्व येतं की मी या कोळी महादेव समाजाच्या नागरिकांना अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र महिन्याभराच्या आत उपलब्ध करून देईल, अशा प्रकारचं आश्वासन अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या उपोषणाला त्यांनी दिलं होतं। आम्ही थांबलो, महिनाभर थांबलो, 2 महिने थांबलो, 3 महिने थांबलो, 6 महिने झाले आम्ही थांबलो। पुन्हा आम्ही त्या ठिकाणी घुसरवाडी या गावात उपोषण सुरू केलं। आमचे समाज बांधव विजयकुमार घावट हे उपोषणाला बसले। 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 23 दिवस झाले, 24 दिवस झाले। सन्माननीय या मतदारसंघाच्या, या विधानसभा मतदारसंघाच्या आमदार साहेबांचं कर्तव्य होतं की त्यांनी त्या उपोषणास्थळी भेट द्यायला पाहिजे होती एक लोकप्रतिनिधी म्हणून, ती दिली नाही। आणि म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी आमच्या महाराष्ट्राच्या नेत्या गीतांजलीताई कोळी या घुसरवाडीला आल्या। त्या गीतांजलीताई कोळी यांनी आमदार सावरकरांना फोन करून विचारलं की आमदार साहेब, आपण त्या उपोषणाला भेट का दिली नाही, आपण द्यायला पाहिजे होती। त्यावेळेस आमदार महोदय आदरणीय रणधीरभाऊ सावरकर जे कोळी समाजाच्या प्रचंड मताधिक्यावर निवडून आले, त्यांनी अतिशय उर्मट भाषा वापरली। एक लोकप्रतिनिधी, तुम्ही 10 वर्ष आमदार राहिले आणि तुमच्या तोंडून अशा प्रकारची उघड भाषा शोभत नाही, कुठली मगरुरी? अरे प्रश्न सुटेल नाही सुटेल, पण तुम्ही लोकप्रतिनिधी, तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या कोणतंही उपोषण असो त्या ठिकाणी जाऊन तिला भेट दिली पाहिजे। हो, ज्यांनी मतं दिली त्यांचं तुम्ही काम करू शकत नाही, त्यांचं काम जाऊ द्या, त्यांच्या उपोषणाला भेट देऊ देत नाही, उलट मगरुरी करता। ही मगरुरी आली कुठून? तुम्हाला सत्तेचा माज आला कुठून? मतं आमची निवडून तुम्ही आले, 10 वर्ष आमदार झाले आणि म्हणून तुमच्याकडून अपेक्षा होती। अहो, अपेक्षा तर जाऊ द्या, तुम्ही इतकी उघड भाषा वापरली आणि म्हणून समाजाचा घटक म्हणून मी तुमचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो, हे या ठिकाणी सांगतो। आणि या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दाखवून देऊ कोळी महादेव समाजाची शक्ती काय आहे, हे तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही लक्षात। धन्यवाद भाऊ।
रंगा पाटील सावरकर साहेब बोलतायत का? हो हा नमस्कार साहेब, मी गीतांजली कोळी बोलते. हो हा इथं अकोल्याला आमच्या त्या जंका पाटील सरांचं उपोषण चालू आहे. जवळजवळ आज 23वा दिवस आहे. तुमच्या वतीने कोणीच भेटायला आलं नाही. हा हॅलो, तुमच्या वतीने म्हटलं कोणीच लोक भेटायला आले नाही. आम्ही येणारच नाही ना. आम्ही येणार कधी? मेल्यावर येणार का तुम्ही? सांगा. 23 दिवस झाले आज. येणार नाही मी. काय येणार नाही? काय येणार नाही? जबरदस्ती आलो पाहिजे म्हणून. जबरदस्ती का? तुम्हाला वोटिंग नाही करत का आमचे लोक? वोटिंगचा विषय नाही आहे. त्यांना विचारा, तुम्ही मला विचारून बसले काय उपोषणाला? तुम्हाला काय माहित आहे? कशाला बसायचं? तुम्हाला मुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोळी समाजाची बैठक घेतली. हा हा बोला पुढे. तुम्ही होते का त्या बैठकीत? मी होती त्या बैठकीत. तुम्ही होते का? बोला पुढचं बोला. आवाज बंद झाला तुमचा. बोला पुढचं. तुम्हाला कोळी लोकांचे मतं पाहिजे नाहीत का? राजकारण करतात तुम्ही मतांचं. लोकांची पडलेली नाही का तुम्हाला? सामान्य जनतेची माणुसकी तर दाखवत जा जरासं. आमदार असणार तुम्ही, पण तुम्ही एक माणूस पण येत ना.